अरे वा मम्मा, माझ्या आवडीचं रेस्टॉरंट साइड क्रीमी टोमॅटो सूप केलेस. येस, हे क्रीमी टोमॅटो सूप आहे ते टेस्टी आणि हेल्दी आहे, कारण आपण हे कॉर्नफ्लॉवर न वापरता बनवलेलं आहे आणि एकदम छान थिकनेसचं असं आपलं हे सूप तयार होतं. हे सूप कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. वेलकम टू नंदाज युनिक किचन. टोमॅटो सूप करण्यासाठी मी इथं 4 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे चिरून. ते मी कुकरच्या भांड्यामध्ये घेते. त्याच्यानंतर 2 गाजर आणि एक छोटं बीट किसून घेतलेले तेही आपण घेऊया याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा आल्याचा कीस टाकायचा आणि हे बुडेल एवढंच आपण पाणी टाकूयात. आणि हे छान मिक्स करून आपण कुकरला लावूयात. सगळं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी हे कुकरमध्ये ठेवलेले आहे. आता कुकरमध्ये आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. नेहमी आपण डाळ भात शिजवतो त्याप्रमाणे. हे आपलं शिजलेलं आहे चांगलं. आता हे आपण मिक्सर जार मध्ये घेऊयात. मोठ्या जार मध्ये एकाच वेळी आपल्याला हे सगळं बारीक करून घेता येतं. हे सगळं मी काढून घेते आता. पाणी जास्त घ्यायचं नाही, पाणी गाळताना आपण वापरूयात, नाहीतर मिक्सर मध्ये बाहेर उडतात. हे सगळं काढून घेते मी. हे सगळं मिक्सर जार मध्ये घेतलेलं आहे. आता हे मी फिरवून घेते. हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आपण आता हे गाळणीमधनं गाळून घेऊया. मी खाली एक भांड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून मी विसळून घेते. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलंय आणि असं विसळून घ्यायचं, म्हणजे झाकणाला वगैरे लागलं असेल तरी ते सगळं निघून येतं. आणि ह्याच्यावर टाकूया आणि हे गाळून घेऊया. असं पळीने दाबून दाबून गाळून घ्यायचं. मग असे आपलं जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे तेही आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात आणि सगळं गाळून घेऊयात. असं बघा, पळीने दाबून दाबून हे सगळं गाळून घ्यायचं, म्हणजे जास्त काही चाळणीमध्ये शिल्लक राहत नाही. सगळी ही थिक ग्रेव्ही जी आहे टोमॅटो आणि गाजरची ती सगळी ह्याच्यामधनं गाळली जाते. बघा, हे छानपैकी मी सगळं गाळून घेतलेलं आहे. शिजवून आपण मिक्सरला फिरवून घेतलं ना, म्हणजे त्यात जास्त वाया जात नाही आणि टेस्टही छान लागते. गॅसवर एक जाड तळाचं भांड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढं तूप टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण बटर टाकूयात. आता याच्यामध्ये आपण टाकूयात पाव चमचा हिंग आणि पाव चमचा काळी मिरी पावडर. त्याच्यानंतर इथं मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा डाळीचं पीठ घेतलंय. हे आपण टाकूयात आणि हे भाजून घेऊयात थोडंसं. अर्ध्या मिनिटासाठी हे मी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल अर्धा चमचा एवढं लाल तिखट, अर्धा चमचा गूळ आणि आपण गाळून घेतलेलं हे सूप. गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ ह्याच्यामुळे टेस्ट छान लागते, मधुर एकदम, आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी वगैरे घालण्याची गरज पडत नाही. आणि तुपामध्ये बटरमध्ये भाजल्यामुळं ह्याची टेस्टही खूप छान लागते. तुम्ही नुसतं तूपही वापरू शकता, बटर नसेल, बटर नाही वापरलं तरी चालेल, किंवा नुसतं बटरही वापरू शकता. ह्याच्यामध्ये टाकूयात आता मीठ. चवीप्रमाणे तुम्ही मीठ किंवा टेस्ट बघून कमी जास्त करू शकता. तिखटाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण उकळून घेऊयात. बघा, छान एकसंध असं झालेलं आहे आणि कशाची स्लरी टाकायची गरज नाही. उकळल्यावर अजून हे छान होईल. बघा, आपलं हे टोमॅटो सूप मी फक्त 3-4 मिनिटासाठी उकळून घेतलेले. कन्सिस्टन्सी पण बघायची एकदम छान झालेली आहे आणि हे टेस्टी आणि हेल्दी होणारं सूप आहे. आपलं हे सूप रेडी झालेलं आहे.
सर्व करूयात आपण हे. बघा एकदम छान कन्सिस्टन्सीचं असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम सूप एकदम छान वाटतं. तुम्ही ह्याच्यामध्ये फ्राय केलेले टोस्टही वापरू शकता. आणि ह्याच्यावर टाकूयात मस्त अशी ही फ्रेश क्रीम. हे क्रीमी टोमॅटो सूप एकदम छान लागतं टेस्टला. टोस्टपेक्षा आमच्याकडे असं क्रीमी टोमॅटो सूप खूप आवडतं, म्हणून ही फ्रेश क्रीम वापरलेली आहे. टेस्टला एकदम अप्रतिम लागतं. तुम्ही हे सूप थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून पहा. गरमागरम सूप. आपण त्याच्यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकदम हेल्दी आहेत. कॉर्नफ्लॉवरची स्लरी न वापरता आपण गव्हाचं आणि डाळीचं पीठ थिकनेससाठी वापरलेलं आहे, त्यामुळे हेल्दी होणारं. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये मिरी पावडर वापरलेली आहे, त्याच्यामुळे शरीरामध्ये आपल्या थोडी उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसामध्ये थोडी उष्णता निर्माण होणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. त्यामुळे हे सूप तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं सूप कसं होतंय. भेटूया परत एकदा अशा छानशा टेस्टी रेसिपीमध्ये. टिल देन गुड बाय.